नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल केदार स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे टेक्नॉलॉजी हिंदी मराठी. आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 8चा उत्तरा किंवा 712 किंवा जो काही 712चा गट नंबर आहे तो कसा बघायचा, ऑनलाईन पद्धतीने कसा शोधायचा किंवा 712 किंवा 8चा उत्तरा हा ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड कसा करायचा, तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण आपल्या मोबाईलचा वापर करून 5 मिनिटांमध्ये 712 किंवा 8चा उत्तरा कसा डाउनलोड केला जातो ते आपण आता बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येतील. तर चला आपण आज या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझरवर यायचे. क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च करायचे महाभूमी 2.0. याची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून डायरेक्टली ह्या वेबसाईटवर येऊन जाल. मी सर्च केल्यानंतर ही असा काय इंटरफेस ओपन होतोय. त्या ठिकाणी आपल्याला ही जी काय पहिली वेबसाईट आहे महाभूमी 2.0ची ते त्यावर आपल्याला क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर असा काही इंटरफेस ओपन होईल. असा काही इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणून 712 8चा उतारा, मालमत्ता पत्रक किंवा क प्रत या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकतो. पण आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 712 कसा डाउनलोड करायचा. तर या ठिकाणी आपल्याला जिल्हा निवडायचे. आपला जो काही जिल्हा आहे किंवा जो काही डिस्ट्रिक्ट आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे. त्या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तालुकाही निवडायचे. जो काही आपला तालुका आहे तो निवडायचा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गाव निवडायचे. जे काही आपलं जिल्ह्यामधलं गाव आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे. आणि काही जणांना आपला स्वतःचा गट नंबर माहीत नसतो. तर गट नंबर माहिती करण्यासाठी आपल्याला हे नाव या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि या ठिकाणी आपल्याला आपलं आडनाव सिलेक्ट करून या ठिकाणी आपल्याला आडनाव एंटर करायचे. आडनाव एंटर केल्यानंतर आपल्याला या सर्च या बटनावर क्लिक करायचे. सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता की आपण जो काय आडनाव सर्च केले त्या रिलेटेड सर्व काही आडनाव या ठिकाणी आलेलं आहे. जो काय आपला आडनाव किंवा आपले जे काही माहिती असेल त्यासमोर आपल्याला या ठिकाणी बघू शकता की गट नंबर किंवा फेरफार नंबर दिलेला आहे. तर त्या ठिकाणी आपण नोट डाऊन करून घेऊयात. मला आमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर माहीत आहे, त्यामुळे मी डायरेक्टली सर्वे नंबरवर ऑप्शनवर क्लिक करून डायरेक्ट सर्वे नंबर क्लिक करणार आहे. मी या ठिकाणी आपल्याला सर्वे नंबर जो काय आपला गट नंबर तो आपल्याला एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचे. सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो काही सर्वे नंबर आपण टाकला आहे तो परत एकदा व्हेरीफाय करायचे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करून व्हेरिफिकेशन करायचे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर या ठिकाणी जो काय आपला जो कॅप्चा आहे तो या ठिकाणी फिल करायचा आहे. कॅप्चा फिल करतो. कॅप्चा या ठिकाणी मी फिल करतोय. कॅप्चा फिल केल्यानंतर आपल्याला ह्या सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर थोडं प्रोसेसिंगला वेळ घेईल. प्रोसेसिंग झाल्यानंतर बघू शकता की आपल्यासमोर आपला जो काही 712 आहे तो या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की या ठिकाणी आपल्याला नाव दिलेलं आहे, कोणतं गाव आहे, कोणता तालुका आहे, कोणता जिल्हा आहे आणि या ठिकाणी 712ची माहिती दिलेली आहे. जो काही आपला सामायिक क्षेत्र आहे ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे किंवा जे काही त्या ठिकाणी ओनर आहे शेतीचे हे या ठिकाणी दिलेले आहे. त्यासमोर त्यांचे क्षेत्र दिलेले आहे किंवा त्यांचा आकार दिलेला आहे आणि लास्टला फेरफार नंबर या ठिकाणी दिलेला आहे. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.